मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाल्यानंतर आरोपींचे थेट संबंध धनंजय मुंडे यांच्याशी असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राजकीय वर्तुळातून तसेच सामाजिक जनतेतून होत होती. त्यानंतर अधिवेशन तोंडावर असताना संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओज, फोटोज व्हायरल झाल्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यामुळे तब्बल 82 दिवसांनी धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिला. या हत्येमध्ये वाल्मिक कराड हे मुख्य आरोपी होते. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी आहेत अशी चर्चा पहिल्यापासूनच होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती राजीनाम्यासाठी पहिल्यापासूनच दबाव होता. 3 मार्च रोजी संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओज, फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये व राजकीय वर्तुळामध्ये असंतोष निर्माण झाला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी व राजीनामा दिल्यानंतर कोणी काय काय प्रतिक्रिया दिल्या, त्यामुळे ते कसे गळपेचात सापडले यासाठी आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, मी सचिन खोत. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी या राजीनाम्यापूर्वी काय प्रतिक्रिया दिली होती. तर ते म्हणाले होते की धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तरीही त्यांना जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवत आहेत. त्यामुळे आमच्या संप्रदायाचे मोठे नुकसान होत आहे. धनंजय मुंडे यांच्यावरती कोणी कितीही आरोप करत असले तरी भगवानगड हा त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार. ज्या आरोपीने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली हे या माध्यमांनी यापूर्वी का दाखवली नाही? कारण जे आधी घडलं होतं, जी मारहाण घडली होती ती देखील दखल घेण्यासारखी होती. धनंजय मुंडे हे गुंडागिरी किंवा खंडणीवरती जगणारे नाहीत, मात्र त्यांच्यावरती असे हे आरोप होत आहेत आणि यातून असे सिद्ध होते की भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे यांना क्लीन चिट देत आहेत व वंजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा आहे असे सांगत आहेत. तर राजीनाम्यानंतर नामदेव शास्त्री यांची भूमिका काय असेल यावरती सर्वांचे लक्ष लागून होते. तर भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांनी राजीनाम्यानंतर माध्यमांशी तब्येत बरोबर नाही म्हणून काहीही बोलण्याचे टाळले आहे. तर आता आपण बघूया पंकजा मुंडे यांची राजीनाम्यापूर्वी व राजीनाम्यानंतर काय भूमिका होती ती. त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसातच भगवानगडवरील जाहीर सभेमध्ये म्हणले होते की हत्या झाली त्याबद्दल मी तीव्र संताप व्यक्त करते. या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते. ही हत्या कोणत्याही राजकारणाची जागा नाही. मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे बोलले आहे. बीड जिल्ह्यामध्ये यावरती कोणीही राजकारण करू नये व बीड जिल्ह्यामध्ये कोणतीही गुंडागर्दी चालणार नाही. पण राजकीय वर्तुळामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी खूप चर्चा होत होती, पण पंकजा मुंडे यांनी याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ते होते, तसेच त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी बूथ प्रमुख म्हणूनही काम केलेले आहे. पण या प्रकरणानंतर पंकजा मुंडे या संतोष देशमुख यांच्या घरी सांत्वनासाठी सुद्धा गेल्या नाहीत. यावरून विरोधक यांच्यावरती भरपूर टीका करत आहेत. पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपले मौन सोडत असे बोलले की या राजीनाम्याचे मी स्वागत करते. हा राजीनामा हा या आधीच व्हायला हवा होता. मुळात त्यांनी मंत्रिपदाची शपथही घ्यायला नाही पाहिजे होती. धनंजय मुंडे यांनी जो निर्णय घेतला आहे तो उशिरा का होईना पण योग्यच आहे. पण हे सर्व पंकजा मुंडे यांना माहीत असताना देखील यांनी याबद्दल आधीच का भूमिका घेतली नाही. तसेच संतोष देशमुख हे भाजपचे कार्यकर्ता असताना व पंकजा मुंडे यांच्यासाठी बूथ प्रमुख म्हणून काम केले असताना देखील त्यांनी यावरती आक्रमक भूमिका का घेतली नाही असा आरोप पंकजा मुंडे यांच्यावरती होत आहे. त्यामुळे त्याही या गळपेचामध्ये सापडल्या आहेत. तर आता आपण पाहू ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी राजीनाम्यापूर्वी व राजीनाम्यानंतर काय प्रतिक्रिया दिली ती. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी करणाऱ्या नेत्यांना विरोध केला होता. या प्रकरणामध्ये मनोज जरंगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धक्का जर लागला तर
घरात घुसून मारू, तसेच धनंजय मुंडे यांना रस्त्यावरतीही फिरू देणार नाही असे वक्तव्य केले होते। त्यावरती लक्ष्मण हाके म्हणले की जरांगे, आपण घुसायची भाषा आम्हाला सांगू नका। धनंजय मुंडे यांना रस्त्यावरती फिरू न द्यायला आपण कोण आहात? जरांगे गुंड आहेत असेही ते म्हणाले। तसेच सुरेश धस हे स्वतःच्या फायद्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण करत आहेत। तसेच धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलणाऱ्या अंजनी दमानिया यांना लक्ष्मण हाके यांनी दलाल असे म्हणले। त्या फक्त मीडियामध्ये चमकत राहण्यासाठी असे आरोप करत असतात असेही ते म्हणाले। धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करणाऱ्या सर्व नेत्यांना उद्देशून म्हणत होते की तुमचा इंटरेस्ट संतोष देशमुख यांना मारणाऱ्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आहे। मात्र आता राजीनामा दिल्यानंतर राजीनामा देण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यामुळे लक्ष्मण हाकेही आता गळपेचात सापडले आहेत। तसेच धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहणाऱ्या सर्व नेते हे आता गळपेचात सापडलेले आहेत। तर याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगावी। तसेच व्हिडिओ आवडले असल्यास लाईक व शेअर करावे। तसेच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला 1 तास विषय हा YouTube चॅनेल सबस्क्राईब करावा।